नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ डेअरी फार्ममध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की आपण जी कडवं टोकलेलं आहे तर त्याच्यावरती आपण तणनाशकाची फवारणी घेणार आहे. तर ती फवारणी आपण कोणती घेणार आहे आणि कोणतं औषध वापरणार आहे आणि त्याचं जे प्रमाण आहे तर ती एका पंपाला किती वापरायचं आहे तर त्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्यापूर्वी जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत तर त्यांना विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे. तर आणि आजची जी फवारणी घेणार आहे ती आपण पहिलीच घेणार आहे, कारण की ज्यावेळेस आपण टोकलं होतं त्यावेळेस पाण्याची कमतरता होती मित्रांनो. त्यामुळे आपल्याला पहिली फवारणी घेता आली नाही. तर तुम्ही ज्यावेळेस सुरुवात करशीला टोकशीला त्याच्या आधी 48 तासाच्या आत तुम्हाला ॲट्रेझनची फवारणी घ्यायची आहे. आणि दुसरी जी फवारणी आहे तर ती मी आज घेणार आहे. तर त्याला पाणी नसल्यामुळे भरपूर मित्रांनो म्हणजे कुठं तर उगून आलेलं आहे, जास्त उगून आलेलं नाही. त्यामुळं आता आपण याच्यामध्ये बघू शकताय तुम्ही. तर आपल्या शेतामध्ये तुम्ही तणाचं जर बघितलं तर लवाळा आणि इतर काही काँग्रेस असेल किंवा इतर काही वेल असतील तर तेच आहे जास्त करून. तर त्याच्यासाठी आपण कोणती फवारणी घेणार आहे तर त्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि मी कोणती फवारणी घेतली आणि फवारणी घेतल्यानंतर त्याचा रिझल्ट काय आहे मित्रांनो तर त्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आत्तापर्यंत बघू शकता ही मेगास्वीट आहे. तर 1-2 फुटापर्यंत उंची झालेली आहे मित्रांनो. आता त्याच्यामध्ये तण बघू शकता तुम्ही कसं आलेलं आहे. तर असं लवाळा आणि इतर वेल जे आहेत तर ते उगवून आलेले आहेत मित्रांनो. तर आपण जे औषध आज फवारणार आहे तर ते मित्रांनो बघू शकता तुम्ही टाटा कंपनीचं तर ॲट्रॅटॅप नावाचं हर्बिसाइड्स आहे. तर हा जो पोडा आहे ते अर्धा किलोमध्ये येतो मित्रांनो, बघू शकताय. तर याची किंमत 250 रुपये आहे मित्रांनो. तर याचं प्रमाण जर तुम्हाला सांगायचं झालं तर एका पंपाला तर 20 लिटर जर तुमचा पंप असेल तर त्याला तुम्ही 100 ग्रॅम वापरायचं आहे प्रति पंप. आणि जर तुमचा पंप 15-16 लिटरचा असेल तर ते 70 ते 75 ग्रॅम तुम्हाला वापरायचं आहे. तर ही पावडर फॉर्ममध्ये येते मित्रांनो, हे बघू शकताय. तर याचा जो रिझल्ट आहे तर तो कसा आला आहे आणि याचा आपल्या कडवरती काय परिणाम झाला आहे आणि तण कोणत्या प्रकारचं तण मेलं आहे, कोणतं तण मेलं नाही तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे मित्रांनो. तर त्यासाठी जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत तर त्यांना विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे. धन्यवाद.